नमस्कार. मी डॉक्टर ज्ञानदा घाणेकर आणि आज मी बोलणार आहे होमिओपॅथीबद्दल. तर काय आहे होमिओपॅथी? होमिओ म्हणजे समान आणि पॅथी म्हणजे शास्त्र, समान शास्त्र. याचाच अर्थ काट्याने काटा काढणे. पण कसा काढतात हा काटा? बरोबर. तर एक उदाहरण म्हणून मी सांगू इच्छिते की दोन लोकं जर उन्हामध्ये ट्रॅव्हल करत आहेत. एकाला डोकंदुखी झाली आणि दुसऱ्या माणसाला ताप भरला. तर असं का? दोघांनाही तापच का नाही भरला? किंवा दोघांचंही डोकंच का नाही दुखलं? कारण जरी ते दोघं उन्हात होते, सेम वेदर कंडिशनमध्ये, बट ते दोघं वेगळे आहेत. ते दोघं वेगळे इंडिव्हिज्युअल्स आहेत. ते दोघं वेगळे व्यक्ती आहेत. त्यांच्या वेगळ्या प्रकृती आहेत, त्यांच्या वेगळ्या प्रवृत्ती आहेत आणि त्या दोघांचीही व्यक्तिमत्व वेगळी आहेत. बरोबर. म्हणून होमिओपॅथीमध्ये हा वेगळेपणा जाणून घेणे हे अतिशय महत्त्वाचे असते आणि त्यासाठी केस टेकिंग, केस हिस्ट्री हे खूप महत्त्वाचं ठरतं. ज्यात आम्ही होमिओपॅथ्स पेशंटकडून त्यांचा स्वभाव, त्यांना राग कधी येतो, त्यांची चिडचिड कधी होते, ते चिडचिड आणि राग आल्यावर कसं रिॲक्ट करतात, त्यांच्या जीवनात स्ट्रेसफुल इन्सिडेन्सेस कुठले आहेत, ह्या स्ट्रेसफुल इन्सिडेन्सेसमुळे ते कसे अफेक्ट झाले, त्यांची लाईफ कशी टर्न झाली, त्यांचं बालपण, त्यांच्या इंटरेस्ट, हॉबीज, त्यांची सुख, त्यांची दुःख, त्यांची स्वप्न, त्यांच्या भीती, हे सगळं आमच्यासाठी जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. कारण ह्यामधनंच आम्हाला ती एक व्यक्तिरेखा कळते, ज्याला आम्ही पॅटर्न म्हणतो. आणि मग हा पॅटर्न जेव्हा बाहेर येतो, त्यावर आम्ही ह्या पॅटर्नशी समान जे औषध आहे ते देतो. हे आहे थोडक्यात होमिओपॅथी. आता होमिओपॅथी, जसं मी तुम्हाला सांगितलं, ही व्यक्तिरेखा, हे जे पॅटर्न आहे, तर तुम्हाला कळालं असेल की हे खूप डीप वर्किंग सिस्टम आहे, राईट? इट ॲक्ट्स ऑन द रूट कॉज. ओके. आणि आम्ही त्या व्यक्तीला, त्याच्या फिजिकल बॉडीला तर महत्त्व देतोच, पण त्याचबरोबर त्याच्या मनाला, त्याच्या आत्म्याला जाणून घेणं ही तितकंच इम्पॉर्टंट आहे. समूळ आरोग्य उपचार पद्धती म्हणजे थोडक्यात होमिओपॅथी. जर तुम्हाला अजून जाणून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला खरंच तुम्ही उत्सुक आहात तुमचं होमिओपॅथी ट्रीटमेंट स्टार्ट करण्यासाठी, तर प्लीज गेट बॅक टू मी. धन्यवाद.